सो हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये कम्प्युटर डिपार्टमेंटसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा कम्प्युटर म्हणा, त्याच्यानंतर IT म्हणा, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणा, या सगळ्या डिपार्टमेंटसाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट तो म्हणजे सी प्रोग्रॅमिंग. तर ह्या सी प्रोग्रॅमिंगच्या लेक्चरला आपण आजपासून सुरू करतोय. मग आता लक्षात घ्या बाळांनो, कुठलीही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकायच्या आधी आपल्याला बेसिक गोष्टी काय काय हे कळणं गरजेचं आहे. आपण प्रोग्रॅमिंगकडे जाऊयात. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक पूर्ण सीचा प्रोग्राम, बेसिक सीचा प्रोग्राम बघायचा आहे. जो प्रोग्राम तुम्हाला रन पण करता आला पाहिजे, कसा करता येईल हे सगळं मी सांगतो. पण कुठलाही प्रोग्राम बाळांनो, कारण की एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही सेकंड इयरला जाताल, थर्ड इयरला जाताल, त्यावेळेला नवीन नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज येतील. पण प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय, प्रोग्राम म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी पहिले तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मग आता एक लक्षात घ्या, जे कम्प्युटरचे विद्यार्थी असतील मेनली त्यांच्यासाठी इथून पुढं जसे आपल्या फॅमिलीमध्ये 2-3 मेंबर्स असतील, आपली आई असेल, वडील, बहीण, भाऊ, आजोबा, हे जसे मेंबर आहेत त्या पद्धतीने अजून एक महत्त्वाचा मेंबर आपल्याला ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे कम्प्युटर. कारण इथून पुढे आपल्या अख्ख्या उभ्या आयुष्यात एक गोष्ट आपल्यापासून सुटणार नाही आणि ती म्हणजे कम्प्युटर. मग कम्प्युटर काय भानगड बाळांनो, लक्षात घ्या. सगळ्यात पहिले आपण कम्प्युटरपासून सुरुवात करूत का, कारण की आपलं डिपार्टमेंटच कम्प्युटर आहे. कम्प्युटर काय हेच माहिती नसेल तर मग त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकून काय उपयोग आहे. सो व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूत बाळांनो. व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर. तर कम्प्युटर हे काय बाळांनो, इट इज अन इलेक्ट्रॉनिक और प्रोग्रामेबल डिव्हाइस. इलेक्ट्रॉनिक और प्रोग्रामेबल डिव्हाइस हे काय एक प्रकारचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे किंवा कोणतं डिव्हाइस आहे, प्रोग्रामेबल डिव्हाइस आहे. जो काय परफॉर्म करतोय बेसिक कम्प्युटेशन. आता कम्प्युटेशन म्हणजे काय, कम्प्युटेशन म्हणजे काही ना काहीतरी ऑपरेशन्स बाळांनो. कम्प्युटेशन म्हणजे काय, काही ना काहीतरी ऑपरेशन्स. मग मेन ऑपरेशन कोणते करणार, तर अरिथमॅटिक ऑपरेशन्स, लॉजिकल ऑपरेशन. अरिथमॅटिक ऑपरेशन म्हणजे बघा, आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे ऑपरेशन माहिती आहेत आपल्याला. मग हे सारे ऑपरेशन आपला कोण परफॉर्म करणार, तर कम्प्युटर. कम्प्युटर काय बाळांनो, एक प्रकारचं इलेक्ट्रॉनिक किंवा कोणतं डिव्हाइस आहे, प्रोग्रामेबल डिव्हाइस. लक्षात ठेवा. चला, इथून पुढे कम्प्युटर काय विचारलं तर सांगता आलं पाहिजे. कम्प्युटर काय नाही, कम्प्युटर ब्रँच आहे. ब्रँच नाही, कम्प्युटर हे एक डिव्हाइस आहे. कम्प्युटर इज अ डिव्हाइस. कसं डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक किंवा प्रोग्रामेबल डिव्हाइस, ज्याचं मेन काम काय आहे, टू परफॉर्म बेसिक कम्प्युटेशन. मग आता हा कम्प्युटर करतो काय काय बाळांनो, लक्षात घ्या. हा कम्प्युटर काय काय करतो. सगळ्यात पहिले आपण ह्या कम्प्युटरला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन देणार. काय देणार, या कम्प्युटरला काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन. मग सगळ्यात पहिले ह्या कम्प्युटरला आपण जी काही इन्फॉर्मेशन देतोय तिला तो प्रोसेस करतो. काय करतो, सगळ्यात पहिले प्रोसेस करतो. अजून काय करतो, स्टोअर करतो. आणि त्याचबरोबर जो रिझल्ट असेल त्या रिझल्टला काय करतो, डिस्प्ले. फॉर एक्झाम्पल बघा, आपण कम्प्युटरमध्ये एक ॲप्लिकेशन घेतलं, कॅल्क्युलेटर, एखादं सॉफ्टवेअर आहे कॅल्क्युलेटर. मग कॅल्क्युलेटरमध्ये आपण 5+3 असं जर टाकलं तर काय करणार, तो 5 आणि 3 ही इन्फॉर्मेशन आपण दिली, तिला त्यांनी प्रोसेस केलं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी मला रिझल्ट काय डिस्प्ले केला, 8 हा काय झाला आपला रिझल्ट. मग या ठिकाणी आपल्याला कम्प्युटरला काहीतरी इनपुट द्यावं लागतं आणि त्याच्या बदल्यात आपल्याला कम्प्युटर काय देणार, काही ना काहीतरी आउटपुट. मग काय सांगितलं व्यवस्थित लक्षात घ्या. कम्प्युटर हे काय, कम्प्युटर इज बोला कम्प्युटर काय, इलेक्ट्रॉनिक किंवा प्रोग्रामेबल डिव्हाइस, जे काय परफॉर्म करतंय, बेसिक कॉम्प्युटेशन. मग या बेसिक कॉम्प्युटेशन मध्ये अजून काय सांगितलं, हा काय करणार, इन्फॉर्मेशनला काय करणार, प्रोसेस, अजून स्टोअर आणि अजून काय करणार, डिस्प्ले. अरे कळतंय नक्की. आता या कम्प्युटरला ज्या वेळेला काहीतरी काम करायचं, समजून घ्या, आपण बरोबर लिंक बाय लिंक त्या सी प्रोग्रामिंगकडे जाऊ. ह्या कम्प्युटरला ज्या वेळेला काही ना काहीतरी काम करायचं असेल, काहीतरी टास्क करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला त्या कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स द्यावं लागतात. काय द्यावं लागतात, इन्स्ट्रक्शन्स. आणि मग या इन्स्ट्रक्शनचा जो काही सेट आहे, या सेटला म्हटलं जातं प्रोग्राम. प्रोग्राम म्हणजे काय समजून घ्या. इथून पुढे प्रोग्राम म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्हाला हा कन्सेप्ट येईल, व्हॉट इज मीन बाय प्रोग्राम, तर प्रोग्राम हा काय असतो बाळांनो, इट इज अ पीस ऑफ कोड. इट इज अ पीस ऑफ कोड म्हणजे छोटासा कोडचा तुकडा. कोडचा तुकडा म्हणजे काय, याला अजून एक नाव काय, इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. मग या ठिकाणी एखादा प्रोग्राम मी लिहिला बाळांनो, सपोज मी हा प्रोग्राम लिहिला, हा काय लिहिला मी, प्रोग्राम, याला नाव दिलं मी प्रोग्राम 1.
या प्रोग्राम 1 मध्ये काय असेल बघा, इन्स्ट्रक्शन असतील. या ठिकाणी मी लिहिली इन्स्ट्रक्शन 1, इन्स्ट्रक्शन 2, इन्स्ट्रक्शन, अशा n नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतील. आणि या इन्स्ट्रक्शनचा सेट, या इन्स्ट्रक्शनच्या सेटला काय म्हणणार मी, प्रोग्राम. लक्षात ठेवा, प्रोग्राम म्हणजे काय, प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. लक्षात ठेवा, प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. ज्या वेळेला हा इन्स्ट्रक्शनचा सेट एक्झिक्यूट होईल त्यावेळेला आपल्याला कोण मिळणार आहे, काही ना काहीतरी आउटपुट मिळणार आहे. काय मिळणार आहे आपल्याला, आउटपुट. कळतंय नक्की कम्प्युटरचं काम काय, बोला कम्प्युटरचं काम काय, बेसिक कम्प्युटेशन करणं. हे कोणाचं काम आहे, कम्प्युटरचं. मग त्यासाठी आपल्याला कम्प्युटरला काय द्यावं लागतील, इन्स्ट्रक्शन्स. काय द्यावं लागतील, इन्स्ट्रक्शन्स. मग या इन्स्ट्रक्शनचा जर मी सेट बनवला तर या सेटला काय म्हणणार मी, सांगा, प्रोग्राम. मग प्रोग्राम इथून पुढे काय हे जर विचारलं तर प्रोग्राम म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. एका 1, 2, 3 अशा मल्टिपल इन्स्ट्रक्शन घेतल्या, त्याचा जर मी सेट बनवला तर त्या सेटला मी काय नाव देणार, प्रोग्राम. मग आता एक सांगा रे बाळांनो, मला जर या कम्प्युटर बरोबर कम्युनिकेट करायचं तर त्यासाठी त्या कम्प्युटरला जी लँग्वेज कळेल त्या भाषेमध्ये मला इन्स्ट्रक्शन द्यावं लागतील. सगळ्यात महत्त्वाचं बघा, फॉर एक्झाम्पल मला काहीतरी टास्क परफॉर्म करायचं आहे. मला काय करायचं आहे, 2 नंबरची ॲडिशन करायची. आणि मग जर मी इथून कम्प्युटरला असं म्हटलं, इथून बोंबललं काय, 5 अधिक 3 कर. अय गाई बान्या, काय कर, 5. तो करल का, नाही. कारण हे जे मी काय सांगितलं इथून मी बोललं, 5 अधिक 3 कर, 5 + 2 कर, त्याला कळत आहे का, त्याला नाही कळत. ते म्हणते काय बोलते काय माहिती, आपल्याला नाही कळत. मग बाळांनो लक्षात घ्या, त्या कम्प्युटरला जी लँग्वेज कळती त्या लँग्वेजमध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन्स द्यावं लागतील. मग या ठिकाणी बाळांनो त्या कम्प्युटरला कोणती लँग्वेज कळतील व्यवस्थित समजून घ्या. ज्या वेळेला कम्प्युटर्स इन्व्हेंट झाले, हे तुम्हाला आयुष्यभर लागणार आहे. हे आजचं लेक्चर आहे बाळांनो, हे परत कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजच्या सुरुवातीला होणार नाही. हे आजचं लेक्चर हे कायमस्वरूप इतका बेसिक लेक्चर आहे बाळांनो कम्प्युटरच्या स्टुडंटसाठी. मग काय सांगितलं, कम्प्युटरला कोणती लँग्वेज अंडरस्टँड होती, तर सगळ्यात पहिले बाळांनो जर तुम्हाला विचारलं कम्प्युटरला कोणती लँग्वेज अंडरस्टँड होती तर ती म्हणजे बायनरी लँग्वेज. कोणती लँग्वेज सांगा, बायनरी. बायनरी लँग्वेज म्हणजे कोणती रे बाळांनो, जी 0 1 0 0 1 0 0 म्हणजे ज्याच्यामध्ये काय बाळांनो 0 आणि 1 हे बीट असतील, या लँग्वेजला कोणती लँग्वेज म्हटलं जातं, बायनरी लँग्वेज. या बायनरी लँग्वेजला अजून एक नाव आहे, त्याला म्हटलं जातं मशीन लँग्वेज. काय म्हणतो आपण सांगा हिला, मशीन लँग्वेज. आणि हिला अजून एक नाव आहे बाळांनो, दॅट इज नथिंग बट लो लेव्हल लँग्वेज. या लँग्वेजला अजून एक नाव काय आहे, लो लेव्हल लँग्वेज. इथपर्यंत कळलं नक्की, सांगा. ह्या लँग्वेज म्हणजे कोणाला कळतात, कम्प्युटरला. कम्प्युटर ही काय एक प्रकारची मशीन. इथून पुढे मी कम्प्युटर म्हणायच्या ऐवजी काय म्हणाल, मशीन. ऑनलाईन चॅट बॉक्समध्ये मेसेज टाकू नका बाळांनो, तुम्हाला डाऊट्स असतील तर मी तुम्हाला नंतर लेक्चर काय करेल सांगेल बाळांनो. आलं लक्षात, कारण काय होईल, तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेसेज टाकला की माझं तिकडे लक्ष जातं. आलं लक्षात, तुम्हाला काय डाऊट्स असतील मी सगळे सांगेल. बघा कम्प्युटरला लँग्वेज कोणती अंडरस्टँड होती, बोमला बायनरी. हे आयुष्यभर लक्षात ठेवा, कोणती लँग्वेज आहे, बायनरी, किंवा कोणती मशीन, किंवा कोणती आहे लो लेवल लँग्वेज. बरोबर आहे की नाही. आता मला या कम्प्युटरला काय द्यायच्यात, इन्स्ट्रक्शन द्यायच्यात. मग इन्स्ट्रक्शन मला ह्या लँग्वेजमध्ये द्यावं लागतील ना. ही लँग्वेज मला कळती का, याचा अर्थ सांगा बरं काय होतो, 0 1 0 0 1 0 0 1. याचा अर्थ काय, याचा अर्थ असंही होऊ शकतो, सर तुम्ही लय भारी दिसता, असंच म्हणायचं आपलं. लक्षात, सर तुम्ही खूप छान शिकवता, सर आज लईच कंटाळा आला, काही असू शकतो. याचा अर्थ मलाच माहित नाही बाळांनो, कारण ही लँग्वेज कोणती आहे तर बायनरी लँग्वेज आहे. किंवा कोणती लँग्वेज आहे, मशीन. मशीन लँग्वेज म्हणजे ही लँग्वेज कोणाला कळणार, मशीनला, किंवा कोणाला, कम्प्युटरला. आपल्याला कळती का, नाही कळत. अरे कळतंय. मग मला सांगा, जर तुम्हाला कोणी सांगितलं असतं की डिप्लोमाला गेल्यानंतर तुम्हाला प्रोग्राम लिहायचेत आणि प्रोग्राम तुम्हाला ह्या बायनरी लँग्वेजमध्ये लिहायचेत, काय झालं असतं, निम्म्याच्या वर पोरं म्हटले असते आपण को डिप्लोमा करणे काच नाही, मला डिप्लोमाच नको, आणि त्यातल्या त्यात कम्प्युटरचा तर नकोच नको, हे एवढं कोण खेळत बसल. मग त्यासाठी बाळांनो कम्प्युटरला तर बायनरी लँग्वेज कळतीये, आपल्याला बायनरी लँग्वेज कळत नाही. मग त्यासाठी याच्या पुढच्या लँग्वेजेस डेव्हलप झाल्या. मग याच्या पुढची लँग्वेज जी डेव्हलप झाली बाळांनो, दॅट इज नथिंग बट असेंब्ली लँग्वेज, जी आपल्याला आत्ता नाहीये. कोणती लँग्वेज डेव्हलप झाली, असेंब्ली. मग या असेंब्ली लँग्वेजमध्ये थोडेफार ॲड, मल, सब अशा इन्स्ट्रक्शन्स होत्या. कोणत्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, ॲड. आता हे कळतंय तुम्हाला, ॲड वरून एवढं तर कळतं. ॲड म्हणजे काय, ॲडिशन. सब म्हणजे सबट्रॅक्शन. मल म्हणजे मल्टिप्लिकेशन. JMP म्हणजे जम्प. अरे कळलं. सो या थोड्याशा इंग्लिश मधल्या इन्स्ट्रक्शन आल्या, अशी लँग्वेज डेव्हलप झाली.
जिला कोणती लँग्वेज म्हटलं जातं? असेंब्ली लँग्वेज. मग आता ह्याचा स्टडी आपल्याला नाहीये का? कारण की थोडीशी अवघड लँग्वेज आहे बाळांनो. आणि मग परत जर समजा डिप्लोमाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये हे असेंब्ली लँग्वेज पोरं नाही शिकायचं, फर्स्ट इयर नंतर आम्हाला डायरेक्ट 11वी-12वी करायची, असं नको. मग ही लँग्वेज कधी शिकायची? बघा तुम्ही सेकंड इयरला जाताल ना, सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये एक मायक्रो प्रोसेसर नावाचा सब्जेक्ट आहे. कोणता सब्जेक्ट आहे? मायक्रो प्रोसेसर. आणि ह्या मायक्रो प्रोसेसरमध्ये आपल्याला ही असेंब्ली लँग्वेज शिकायची. त्याच्याबद्दल मी आता डिस्कस करणार नाही. मग आता ही थोडीशी क्रिटिकल लँग्वेज होती, ही पण क्रिटिकल लँग्वेज आहे, थोडीशी अवघड लँग्वेज आहे. मग हिच्यापेक्षा अजून एक सोपी लँग्वेज तयार झाली आणि तिला म्हटलं जातं बाळांनो प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. कोणती लँग्वेज आहे? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. आता ही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग कशी बाळांनो? हाय लेवल लँग्वेज. कोणती लँग्वेज आहे ही? हाय लेवल. ही कोणती होती सांगा? मग लो लेवल म्हणजे कोणाला कळणारी? हा, कम्प्युटरला किंवा बोलत चला. लो लेवल म्हणजे कोणाला कळणार आहे? मशीनला किंवा कम्प्युटरला. मग हाय लेवल मशीनला कळेल का? नाही. हाय लेवल लँग्वेज म्हणजे कोणती? ह्युमन रिडेबल लँग्वेज. कोणती लँग्वेज? ह्युमन रिडेबल. ह्युमन रिडेबल म्हणजे कोणाला कळणार? ही ह्युमनला. मग आपल्याला जर प्रोग्रामिंग करायचं या 0-1 मध्ये करता येईल का? नाही. मग आपण कोणत्या लँग्वेजमध्ये करणार? हाय लेवल लँग्वेज. मग हाय लेवल लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज आहे? ह्युमन रिडेबल. आणि त्याच्यातलं तिची कोणती ओरिएंटेड प्रोग्रामिंग होती? ही प्रोसिजर ओरिएंटेड. आणि ह्या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात जास्त चांगली जी लँग्वेज जिच्यामध्ये एकदम प्रॉपर स्ट्रक्चरिंग आहे, प्रत्येक प्रोग्रामला स्ट्रक्चर आहे, काही ना काहीतरी सिंटॅक्स आहेत, तर अशी प्रोग्रामिंग लँग्वेज जी मोस्ट पॉप्युलर लँग्वेज होती दॅट इज नथिंग बट कोणती? सी प्रोग्रामिंग. कोणती लँग्वेज आहे सांगा? ही सी प्रोग्रामिंग. बेस कळलं सी प्रोग्रामिंग कुठून आली? सी प्रोग्रामिंग ही कशी लँग्वेज आहे? मग जर विचारलं तर सी प्रोग्रामिंग कशी आहे? हाय लेवल. आता एक लक्षात घ्या, काही ठिकाणी तिला हाय लेवल पण म्हणतात, मिडल लेवल पण म्हणतात. कारण मिडल लेवलमध्ये का? कारण की त्याच्यामध्ये पॉइंटरचे कन्सेप्ट आहेत. पण आपण एवढं डिटेल जायचं नाही, जसं जसं पुढे जाऊ तसं सांगेल. पण नॉर्मली सी ही कोणती लँग्वेज आहे? हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज. अजून कशी लँग्वेज आहे? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. कोणती लँग्वेज आहे? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. आता या सी लँग्वेजमध्ये काही ना काहीतरी स्ट्रक्चर पण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? कुठलाही प्रोग्राम घ्यायचा ना तर त्या प्रोग्रामला स्ट्रक्चर आहे. म्हणून हिला अजून एक नाव आहे बाळांनो, हिला अजून एक नाव आहे स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. हिला अजून एक नाव काय सांगा? स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. इथपर्यंत नक्की कन्सेप्ट कळला? मग आता मला सांगा रे बाळांनो की जर ही लँग्वेज ह्युमन रिडेबल म्हणजे काय? ही माणसाला कळतीये, आपल्याला ही लँग्वेज कळतीये, मग आपण ह्या लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहू शकतो. अरे कळले नक्की? कोणती लँग्वेज आहे ही सांगा? ह्युमन रिडेबल लँग्वेज, जिला आपण रीड करू शकतो, यामध्ये आपण प्रोग्राम लिहू शकतो. पण मग परत बघा रे बाळांनो, लँग्वेजचा यूज काय असतो? लँग्वेजचा यूज काय? हा बोला. हा, कम्युनिकेशन. व्हेरी गुड. लँग्वेजचा यूज काय? आता कोणाकोणाला कम्युनिकेट करायचंय सांगा मग? आता सध्या आपण जो सिनरिओ बघतोय त्याच्यामध्ये कम्युनिकेशन कोणाकोणाला करायचंय सांगा? हा, एक म्हणजे कम्प्युटरवर कोणाला इंटरॅक्ट करायचंय? मी म्हणजे कोण आहे? ह्युमन किंवा कोण? युजर. मग या युजरला कोणाबरोबर कम्युनिकेट करायचंय? कम्प्युटर बरोबर. मग त्या दोघांमध्ये काहीतरी कॉमन लँग्वेज पाहिजे ना. पण आहे का? नाही. कारण की त्या थुत्र्याला कोणती लँग्वेज कळती? बायनरी. मला कोणती कळती? ह्युमन रिडेबल. अरे बोला, म्हणजे हाय लेवल लँग्वेज. दोन लँग्वेज आहेत ना, एक म्हणजे कोणती? हाय. लक्षात ठेवा, कन्सेप्ट हा कायमस्वरूपी लागणार आहे. विद्यार्थ्यांना हेच कळत नाही, हाय लेवल म्हणजे काय, लो लेवल म्हणजे काय, मग बायनरी लो लेवल काही आपलं म्हणायचं, तसं करू नका. ह्युमन रिडेबल लँग्वेज म्हणजे कोणती लेवल लँग्वेज? हाय लेवल. मशीनला लँग्वेज कोणती कळतीये? लो लेवल. मग मला सांगा, आपली जर समजा मी हा सीचा प्रोग्राम हा डायरेक्टली आपल्या मशीनला कळेल का? बोला पटपट, कळेल का? का नाही कळणार? कारण हा कोणत्या लँग्वेजमध्ये? हाय लेवल लँग्वेज. याला कोणती कळतीये? मग आपल्याला काय करावं लागतं? ही जी हाय लेवल लँग्वेज आहे, या हाय लेवल लँग्वेजचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागतं? आणि मग त्यासाठी जो कंपोनंट वापरला जातो त्याला म्हटलं जातं कंपायलर. काय म्हटलं जातं? कंपायलर. समजून घ्या, पुढे लागणार आहे आपल्याला. मग कंपायलरचं काम काय? कंपायलरचं सिंपल काम टू कन्वर्ट हाय लेवल लँग्वेज इनटू लो लेवल लँग्वेज. लो लेवल लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज? पटपट बोला. बायनरी लँग्वेज किंवा कोणती लँग्वेज? मशीन लँग्वेज. म्हणजे जी कोणाला कळतीये? कम्प्युटरला. आपल्याला कळती का? आपल्याला कोणती लँग्वेज कळणार? हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज? बोला. एकतर तिला म्हणा प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज, अजून कोणती आहे सांगा? स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि तिचं सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल कोण आहे? सी. कळलं?
याच्या पुढे आहे का तर आहे बाळांनो. बघा प्रोसिजर ओरिएंटेड नंतर पुढच्या सेमिस्टरला गेलो ना आपण की आपल्याला पुढे ऑब्जेक्ट ओरिएंटेड बघायची. कोणती बघायची आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग या ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा प्रोग्रामिंगचा एक्झाम्पल काय C++. अजून कोण आहे जावा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून इथं पुढे गेलं की मग स्क्रिप्टिंग लँग्वेज बघायची. कोणती बघायची स्क्रिप्टिंग. अरे कळलं स्क्रिप्टिंग मध्ये मग परत तुम्हाला कोणती लँग्वेज येते पायथन. अरे कळलं मग अशा लँग्वेज पुढे पुढे आपल्याला बघत चालायच्यात. पण मग या सगळ्यांचा बेस कुठून सुरू झाला सी पासून. मग सी का शिकायची कळली का आता. अरे कळलंय का नक्की. जर तुम्हाला हे पायथन जावा C++ कळायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला कोण कळणं गरजेचं आहे सी. मग सी जर तुमची परफेक्ट झाली बाळांनो तर तुम्हाला या बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये अवघड काही जाणार नाही. लक्षात ठेवा. कळले नक्की. मग ह्या सेमिस्टरचा आपलं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट सी प्रोग्रामिंगला 70 आउट ऑफ 70 तर पाडायचे आहेत. पण ती लँग्वेज अशी करायची की पुढच्या सेमिस्टरला C++ आपल्याला अवघड जाणार नाही. कळले नक्की. सांगा आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं मला एकदा परत शॉर्टमध्ये रिवाइज करा मग आपण पुढे जाऊ. बोला पटपट. चला सगळ्यात पहिले आपण कोण बघितला कम्प्युटर. बोला पटपट. कम्प्युटर हे काय मशीन आहे. कसं मशीन आहे इलेक्ट्रॉनिक किंवा प्रोग्रॅमेबल. जिचं काम काय बेसिक कॉम्प्युटेशन करणं. ज्याचं काम काय बेसिक कॉम्प्युटेशन करणं. अरे कळतंय नक्की. मग या कम्प्युटरला कोणती लँग्वेज कळते व्हेरी गुड. बोला कम्प्युटरला लँग्वेज कोणती कळते बायनरी. बायनरी किंवा कोणती व्हेरी गुड मशीन किंवा अजून कोणती तिलाच काय म्हणतो आपण लो लेवल. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये 0 1 0 0 या फॉर्मॅटमध्ये. ही लँग्वेज कोणाला कळते सांगा मशीन कम्प्युटरला किंवा मशीनला. मग आपण जो ह्युमन आहे या ह्युमनला कोणती लँग्वेज येते बोला. त्याला येणारी लँग्वेज म्हणजे कोणती हाय लेवल लँग्वेज. अरे कळतंय नक्की. हाय लेवल मधली आपण आता सध्या कोणती बघतोय प्रोसिजर ओरिएंटेड. अजून कोणती बघतोय स्ट्रक्चर्ड. अरे कळलं. आणि हिचं सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल कोण सी. मग आपल्याला काय करायचंय या हाय लेवल लँग्वेजचं कन्वर्जन कशात करायचंय लो लेवल. किंवा आपल्या हाय लेवल लँग्वेजचं कन्वर्जन कोणत्या कोडमध्ये करायचंय मशीन कोडमध्ये. किंवा हाय लेवल लँग्वेजचं कन्वर्जन कशात करायचंय बायनरी. मग त्यासाठी आपल्याला एक ट्रान्सलेटर लागतो. कोण लागतो ट्रान्सलेटर. मला एक सांगा आपले ज्या वेळेला प्रधानमंत्री असतील माननीय मोदी साहेब हे ज्या वेळेला परदेश दौऱ्यावर गेले तिथं काय म्हणणार मेरे प्यारे भाइयों और बहनों. आता ही लँग्वेज जर समजा ते फ्रान्समध्ये गेले तर तिकडच्या फ्रान्सच्या लोकांना ही लँग्वेज कळेल का. मग त्या ठिकाणी काय करावं लागेल सांगा त्या फ्रेंचचं आपल्या त्या मराठीचं किंवा हिंदीचं ह्या हिंदी लँग्वेजचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल फ्रेंचमध्ये करावं लागेल. मग मध्ये कोण लागतो एक ट्रान्सलेटर असतो. कोण एक असतो एक ट्रान्सलेटर. त्या ट्रान्सलेटरचं काम काय एका लँग्वेजचं कन्वर्जन दुसऱ्या लँग्वेज. मग इथं सुद्धा आपल्याला ट्रान्सलेटर पाहिजे ना जो काय करणार कोणाचं कन्वर्जन करणार हाय लेवल लँग्वेजचं कशामध्ये करणार. आणि मग हा ट्रान्सलेटर म्हणजे कोण आहे इकडचा कंपायलर. अरे कळलं का. मग जर तुम्हाला इथून पुढे विचारलं कंपायलरचं काम काय बघा लक्षात घ्या बाळांनो. बऱ्याच ठिकाणी क्लासेसमध्ये किंवा कुठेही डायरेक्ट प्रोग्राम पासून सुरुवात केली जाते आणि मग ज्यावेळेला प्रोग्राम एक्झिक्यूट होतो कंपाईल झाला मग कंपायलरचं काम काय तर एरर काढणं. लक्षात घ्या डिग्री झालेले विद्यार्थी सुद्धा ज्यावेळेला काही काही ठिकाणी इंटरव्ह्यूला येतात ना त्यावेळेला त्यांना जर विचारलं ना कंपायलरचं काम काय कंपायलरचं काम काय तर एरर काढणं. अरे लक्षात घ्या तुम्ही इंजिनिअरिंग करताय त्यामध्ये तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग करताय आणि तुम्हाला कंपायलर काय हेच माहिती नसेल तर काय उपयोग आहे. मग कंपायलर हा एक प्रकारचा ट्रान्सलेटर आहे ज्याचं काम एका कोड हाय लेवल लँग्वेजचं कन्वर्जन कशामध्ये करणं लो लेवल लँग्वेज. अरे कळतंय नक्की. मग ही लो लँग्वेज कोणाला कळणार मशीनला आणि मशीन त्याच्यानुसार त्या प्रोग्रामला काय करणार एक्झिक्यूट. नक्की कळले. मग आता ज्या वेळेला मला प्रोग्राम लिहायचा आहे बाळांनो त्यावेळेला प्रोग्राम मी कशामध्ये लिहिणार सांगा ह्या लँग्वेजमध्ये जिचं नाव काय सांगा सी प्रोग्रॅमिंग. नक्की बेस कळलाय पक्का की प्रोग्रॅमिंग म्हणजे काय. प्रोग्राम म्हणजे काय बोला. प्रोग्राम म्हणजे विचारलं कोणी तर काय सांगताल सांगा व्हॉट इज प्रोग्राम. प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. ज्यावेळेला हा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार त्याच्यापासून मला कोण मिळणार आउटपुट मिळणार. कोण मिळणार मला आउटपुट. अरे कळलं. मग हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन लिहिण्यासाठी सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे प्रोग्राम या प्रोग्रामला लिहिण्यासाठी जी लँग्वेज वापरली जाती त्या लँग्वेजला म्हणायचं प्रोग्रामिंग लँग्वेज. अरे कळलं. प्रोग्रामिंग लँग्वेजचा सरळ सरळ अर्थ काय जी लँग्वेज काय लिहिण्यासाठी वापरणार प्रोग्राम लिहिण्यासाठी तिला कोणती लँग्वेज म्हणणार प्रोग्रामिंग लँग्वेज. कळलं. मग आता ह्या सीला आपण काय म्हणतो बाळांनो स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग. कारण की हिच्यामध्ये ना एक प्रॉपर प्रोग्रामचं काही ना काहीतरी काय आहे स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये लूपिंग स्टेटमेंट आहेत कंडिशनल स्टेटमेंट आहेत. हे सगळं आपल्याला ह्या सेमिस्टरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघायचं आहे. शेवटपर्यंत लेक्चर घ्या. बरेच विद्यार्थी काय करतात बाळांनो निम्म्यापर्यंत करतात नंतर थोडंसं टंगळमंगळ करणं स्किप करणं.
कारण की शेवटी गेल्यानंतर तुम्हाला पॉइंटर सारखे कन्सेप्ट आहे, फाईल हँडलिंग सारखे कन्सेप्ट आहे, लक्षात. मग हे सगळे ॲरे झाला, मग हे सगळे कन्सेप्ट जर तुम्हाला कळले बाळांनो, तर तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला जो DSC म्हणून सब्जेक्ट येतो, डेटा स्ट्रक्चर युझिंग सी, त्याच्यानंतर OOP, हे सगळे सब्जेक्ट कळतात. बघा लक्षात घ्या, हे कम्प्युटरवाल्यांसाठी रोडमॅप बघा कसं आहे. रोडमॅप म्हणजे काय, सगळ्यात पहिले तुम्हाला या सेमला सी शिकले ना, पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला DSU हा सब्जेक्ट आहे. DSU म्हणजे काय, डेटा स्ट्रक्चर युझिंग सी. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक लँग्वेज शिकायची आहे C++. सी आली तर कोणती येणार, C++. जर व्यवस्थित आली तर पुढच्या सेमिस्टरला शिकायची तुम्हाला जावा जर व्यवस्थित आली ना तर त्याच्या पुढच्या सेमिस्टरला येते ॲडव्हान्स जावा. कोणती ती सांगा, ॲडव्हान्स जावा व्यवस्थित आल्यानंतर त्याच्या पुढच्या सेमिस्टरला येते जावा स्क्रिप्ट. कोणती लँग्वेज येते, जावा स्क्रिप्ट आणि पायथन. आता बघा MSBTनी कम्प्युटरचा सिलेबस हा इतका वास्ट केलाय की पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला हा जावा आणि ॲडव्हान्स जावा कंबाईन करून ठेवलाय. सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टरला जावा ॲडव्हान्स जावाला कंबाईन केलंय. आणि त्याचबरोबर अजून एक लँग्वेज याच्यामध्ये टाकली आहे, पायथन. म्हणजे तुम्हाला ना आता हे थर्ड इयरमध्ये होतं ॲडव्हान्स जावा पायथन, आता तुम्हाला हे ॲडव्हान्स जावा आणि पायथन या तीनही लँग्वेज सेकंड इयरलाच घेतल्यात. मग त्याच्या पुढच्या सेमिस्टरला येते जावा स्क्रिप्ट, आणि जावा स्क्रिप्टवरून परत कोणती लँग्वेज येते, PHP. आणि मग कोण आला या सगळ्यांचा बाप आला, ज्याचं नाव आहे मॅड, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. अँड्रॉइड म्हणून बघा लक्षात घ्या, मोबाईल आपले जे अँड्रॉइड मोबाईल आहेत आपले, तर त्याच्यामधले ॲप्लिकेशन कसे डेव्हलप करायचे. मग ह्यासाठी आपल्याकडे एक सब्जेक्ट दॅट इज नथिंग बट मॅड. हा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा सब्जेक्ट, सगळ्यात वास्ट सब्जेक्ट. असो ज्याचे एक प्रोग्राम बाळांनो असेल ना, 3-3, 4-4 पानांचा एक प्रोग्राम असतो. प्रोग्राम सिंपल आहेत पण व्यवस्थित कळले तर. मग हे तुम्हाला मॅड कधी कळेल, आणि हा जो मॅड आहे बाळांनो, या मॅडचं बॅकएंडचं कोडिंग हे कशामध्ये असतं, जावा. मग त्यासाठी तुम्हाला प्रॉपर कोण लागणार, जावा. बरं जावाचा बेस, जावा ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, जावाचा बेस कशामध्ये शिकायचा आहे, C++. आणि C++चे सिंटॅक्स बेसिक कशात शिकायचे आहेत, सी. म्हणून सी इतकी महत्वाची, लक्षात घ्या. जर सी नाही आली ना तर हे पुढचं सगळं वाटोळ होतं बाळांनो. मुलं म्हणतात थर्ड इयरला आम्ही पुढच्या सेमिस्टरला गेलो की मग आम्ही असे क्लास करून सेकंड इयरमध्ये मग मी खूप अभ्यास करणार. अरे तुझी फर्स्ट इयरच्या सेमची बॉम्ब आहे, सी प्रोग्रामिंगचीच बॉम्ब आहे, तर तुला C++ जावा काय करणार बाळा. मग त्यासाठी या सेमिस्टरला एक लक्षात घ्या की आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड झालाय, कम्प्युटर. इथून पुढं कम्प्युटर हा आपला मेंबर आहे, आणि त्याच्या जिव्हाळ्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या कोणती, आपली सी प्रोग्रामिंग. मग इथून पुढे बघा लक्षात घ्या, हे प्रोग्राम तुम्हाला व्यवस्थित एक्झिक्यूट करायचे. आपण नंतर सी प्रोग्रामचा एक सेपरेट ग्रुप बनवू, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही एरर आले तर तुम्ही ते प्रोग्राम तुम्ही डेली, लक्षात घ्या, डेली आपले 2-3 प्रोग्राम झाले की तुम्हाला ते घरी एक्झिक्यूट करायचे. मोबाईल ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये, मोबाईलवर सुद्धा कसा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा मी सांगेल, त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला त्या ग्रुपवर टाकून द्यायचे. त्यानंतर मी डेली काही ना काहीतरी देईल तुम्हाला, ॲक्टिव्हिटी देईल की ह्या टाईपचा प्रोग्राम करा. कारण की एक लक्षात घ्या, सी प्रोग्रामिंगमध्ये फक्त आपल्याला बेसिक प्रोग्राम नाही करायचे, आपल्याला लॉजिक पण डेव्हलप करायचं आहे. कारण की सी मध्ये आपले सिंटॅक्स परफेक्ट झाले ना की C++ला प्रॉब्लेम येत नाही. सिंटॅक्स म्हणजे काय तुम्हाला हळूहळू कळेल. मग आता ह्या सी प्रोग्रामिंगला आपण बाळांनो आज काय करणार आहे, आपल्या लेक्चरमध्ये आज स्टार्ट करतोय. मग आता या सी प्रोग्रामिंगची थोडीशी हिस्ट्री बघू. मग ही जी सी प्रोग्रामिंग बाळांनो, सी प्रोग्रामिंग वॉज डेव्हलप्ड बाय डेनिस रिची नावाचा एक डेव्हलपर होता. त्या डेनिस रिची ह्या डेव्हलपरनी, त्याला काय म्हटलं जातं, सीचा फादर. म्हणजे सी लँग्वेज इन्व्हेंट कोणी केली तर डेनिस रिचीनी. कधी केली बाळांनो, 1972 मध्ये. कुठं केली सांगा, AT&T बेल लॅबोरेटरी इन अमेरिका. लक्षात घ्या, प्रत्येकाची माहिती पाहिजे. नाही तुम्ही परत म्हणता काय नाही सर हे कशाला पाठ करायचं, नाही माहिती असलं पाहिजे. अरे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर विचारलं जातं जावा लँग्वेज कोणी डेव्हलप केली, पोरांना हेच सांगता येत नाही. जेम्स गॉस्लिंग. C++ कोणी केली, बिजॉन स्टाउस्टफ. सी कोणी केली, डेनिस रिची. माहिती असलं पाहिजे, कारण कम्प्युटर इंजिनियर व्हायचं ना तर थोडंसं चांगलं इंजिनियर व्हा. उगीच निसता प्रिंट ॲप लिहिलं, स्कॅन ॲप लिहिलं, तसे धंदे करू नका. कोणी इन्व्हेंट केली तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप कोणी केली, डेनिस रिची नावाच्या डेव्हलपरनी. कधी केली, 1972 मध्ये. कुठं केली, अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ. याचा फुल फॉर्म जर बघितला तुम्हाला तर अमेरिकन टेलिफोन अँड याचा अर्थ आहे टेलिग्राफ. अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ या बेल लॅबमध्ये काय केली त्यांनी, अमेरिकेच्या त्यांनी काय केली सांगा, ही आपली जी सी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ही सी प्रोग्रामिंग लँग्वेज काय केली सांगा, इन्व्हेंट केली.
इथपर्यंत कळलंय नक्की? म्हणून त्याला काय म्हटलं जातं? फादर म्हटलं जातं. मग आता ही ज्या वेळेला प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, आणि अजून एक महत्त्वाचं की ह्या प्रोग्रामचा यूज कुठं कुठं होतो, प्रोग्रामिंग लँग्वेज असेल किंवा प्रोग्रामचा यूज कुठं कुठं होतो? आपल्या कम्प्युटरमध्ये वापरली गेलेली प्रत्येक गोष्ट ही प्रोग्रामच्या फॉर्ममध्ये. म्हणजे बघा, ज्या वेळेला तुम्ही एखादा पीसी घेतला, नवीन पीसी घेतला, पीसी म्हणजे काय, पर्सनल कम्प्युटर किंवा लॅपटॉप घेतला, तर त्याच्या आतमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असते. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम घ्या, लायनक्स ऑपरेटिंग सिस्टीम घ्या, मॅक ऑपरेटिंग सिस्टीम घ्या, या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमचा कोड म्हणजे काय झाला? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजेच काय झाले? प्रोग्राम. सगळे जेवढे सॉफ्टवेअर, तुम्ही जे गेम खेळता, तुम्ही मोबाईलमध्ये गेम खेळता, तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये पीसीमध्ये जे गेम खेळता, हे गेम सुद्धा काय आहेत? एक प्रकारचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय झाला? प्रोग्राम. अजून कुठं बघा, तुम्ही जे ब्राउझर वगैरे वापरता, वेब ब्राउझर असेल ज्याच्यावर तुम्ही इंटरनेटवर काहीतरी सर्च करता, सोशल नेटवर्किंगच्या साईट वापरता, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, त्याच्यानंतर तुम्ही स्नॅपचॅट वापरता, या सगळ्या वेबसाईट असतील किंवा हे जे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत, हे सुद्धा एक प्रकारचे प्रोग्राम्स आहे. याच्या आतमध्ये पण काय? कोड आहे. हे सगळं लक्षात ठेवा. तुम्ही जे गेम करता, परत तुम्ही आपण काय केलं? वर्ड प्रोसेसर ओपन केलं, त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट एडिटिंग करता, काही करता, म्हणजे काहीतरी डॉक्युमेंट लिहिता, तुमचे व्हिडिओ ऑडिओ फाईल्स असतील, हे सगळे एक प्रकारचे प्रोग्राम्स आहेत बाळांनो. हे सगळे कोड आहेत बाळांनो. आणि मग हे कोड करायला, हे प्रोग्राम लिहायला प्रोग्रामिंग लँग्वेज लागती. आणि तिची सुरुवात आपण आज केली, आणि तिच्यातली पहिली लँग्वेज बघतोय आपण, सी प्रोग्रामिंग. मग ह्या सी प्रोग्रामिंगचा बेसिक माहिती असणं गरजेचं आहे की सी प्रोग्रामिंग, आपल्या लक्षात घ्या, आपल्यासाठी हा इतका महत्त्वाचा डेव्हलपर आहे बाळांनो. कारण यांनी अशी लँग्वेज डेव्हलप केली, तिथून पुढे ॲक्च्युली प्रोग्रामिंग पूर्णपणे इव्हॉल्व्ह होत गेल्या. आणि आताच्या प्रोग्रामिंग लँग्वेज तर भरपूर सिंपल आहेत, वास्ट पण आहेत, सिंपल पण आहेत, आणि युजर फ्रेंडली आहेत. मग हा जो सी प्रोग्रामिंग बाळांनो, हिचा फाउंडर कोण आहे सांगा? डेनिस रिची, ज्यांनी कधी केली? 1972 मध्ये ही लँग्वेज डेव्हलप केली. कुठं? AT&T बेल लॅबोरेटरी, अमेरिका. मग आता ह्या सी प्रोग्रामिंगचं आपल्याला एक बेसिक स्ट्रक्चर बघायचं. आपण आजच्या लेक्चरमध्ये करू की काय बाळांनो, हे प्रोग्रामिंग नक्की काय भानगड असते? लय ऐकलं आम्ही सी प्रोग्राम, काय अवघड असतंय का? एकदम सिंपल भाषेमध्ये आज एक सिंपल प्रोग्राम घेऊत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग आता जर आपण सीचा प्रोग्राम आपण लिहायला सुरुवात केली, तर त्याचं काहीतरी स्ट्रक्चर आहे बाळांनो. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिलं स्टेटमेंट लिहिणार आपण, हॅश इन्क्ल्यूड stdio.h. लक्षात घ्या, काय काय अर्थ याचा सांगतो. हॅश इन्क्ल्यूड stdio.h. आता हे का लिहिलं ह्याचं मी अर्थ खाली सांगतो, काय येईल ते. हे stdio.h का लिहिलं, कोनिओ का लिहिणार, मेन का लिहिणार, हे सांगतो, हळूहळू सांगतो. आता ज्या वेळेला मी एखादा प्रोग्राम लिहिला बाळांनो सी मध्ये, आणि मला काहीतरी स्क्रीनवर मेसेज डिस्प्ले करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी माझा प्रोग्राम रन झाला की आउटपुटमध्ये काय दिसलं पाहिजे? हॅलो वर्ल्ड. आपण पहिला प्रोग्राम बघू हॅलो वर्ल्डचा. मग ज्या वेळेला माझा प्रोग्राम रन झाला, रन झाल्यानंतर मला हॅलो वर्ल्ड असं काहीतरी आउटपुट डिस्प्ले दिला पाहिजे. मग त्यासाठी माझ्याकडे एक आउटपुट स्टेटमेंट लागतं. कोणतं स्टेटमेंट लागतं? आउटपुट. मग ह्या आउटपुट स्टेटमेंटचं नाव काय? प्रिंटएफ. समजून घ्या, प्रिंटएफ नावाचा काय वापरला मी? आउटपुट स्टेटमेंट. या प्रिंटएफ नंतर काय केलं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. प्रिंटएफ नंतर काय केलं? इथं राऊंड ब्रॅकेट ओपन केला, इथं राऊंड ब्रॅकेट क्लोज केला. म्हणजे प्रिंटएफ हे एक प्रकारचं फंक्शन आहे. सी प्लस प्लस, जावा स्क्रिप्ट, पायथन, कुठेही जा, राऊंड ब्रॅकेट ओपनिंग आणि क्लोजिंग आला तर याचा अर्थ ते फंक्शन. याचा अर्थ ते काय? फंक्शन. मग मला सांगा, प्रिंटएफच्या पुढे राऊंड ब्रॅकेट आला की नाही? म्हणजे प्रिंटएफ हे काय? फंक्शन. आता याच्या आतमध्ये मला मेसेज लिहायचा आहे, जो मेसेज मी डिस्प्ले करणार आहे. मग मी काय केलं बाळांनो, डबल इन्व्हर्टेड कॉमा घेतला आणि या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये लिहिलं हॅलो वर्ल्ड. काय लिहिलं सांगा? हॅलो वर्ल्ड. आणि त्याच्यानंतर पुढे काय दिला? सेमिकोलन. काय सांगितलं बघा, प्रिंटएफ हे काय? फंक्शन. व्हेरी गुड, बोला चला. प्रिंटएफ हे काय? फंक्शन. मग त्याचा सिंटॅक्स, आता त्याचा सिंटॅक्स तुम्ही म्हणता सर इथं राऊंड ब्रॅकेटच काढला, मेरे को नहीं राउंड ब्रैकेट निकलने का. मला हा कर्ली आवडतो सर, मी इथं कर्ली ब्रॅकेट काढलं तर चालेल का? तर नाही चालणार. का नाही चालणार? कारण की त्याचा तो सिंटॅक्स आहे. आता सिंटॅक्स म्हणजे काय समजून घ्या, लक्षात घ्या. आयुष्यभरासाठी सिंटॅक्स हा शब्द एकदाच परफेक्ट डोक्यात ठेवा. एखादी पोरगी, एखादी मुलगी माझ्यासमोर, आणि तिला जर म्हणायचं ती जेवण करते, तिचं जेवण झालं का? मी तिला काय विचारणार? अगं जेवलीस का? काय विचारणार? जेवलीस का? आणि त्याच्याऐवजी जर मी हिला विचारलं समजा, अय जेवला का तू? जेवला? चालेल का असं?
अरे तुझं जेवण झालंय का, जेवलायस का तू, बाळा जेवलास का, बाळा म्हणू शकतो का, बाळा म्हणू शकतो, जेवलास का असं म्हणू शकतो का. किंवा समजा ती गप्पा मारते, अरे का रे गप्पा मारतोस समृद्धी, का गप्पा मारतोस, असं म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. कारण मुलगा जर असेल तर करतोस, जेवतोस हे शब्द वापरले जातात. मुलगी असेल तर का असं करती, जेवलीस का, हे शब्द असे का वापरलं जातं सांगा बरं. मुलगा असेल तर त्याला मी काय म्हणणार, अरे, मुलीला म्हणणार अग, असं का. हा बोला बोला, असं का म्हणतो मला सांगा एक मिनिट, याच्या मागे काहीतरी कारण असेल, काय कारण आहे सांगा, चला बोला. हा, किंवा मुलगा असेल तर त्याला मी तो म्हणतो, मुलगी असेल तर त्याला ती म्हणतो, हे असं का म्हणतो. पुल्लिंग असेल तर आपण काय वापरणार, तो वापरणार. स्त्रीलिंग असेल तर आपण ती वापरणार. पण तो आणि तीच वापरायचं हे कोणी सांगितलं, बोला बाळांनो, ऑनलाईन बोला बरं बाळांनो. ज्यांनी लँग्वेज इन्व्हेंट केली त्यांनी, व्हेरी गुड. मग त्यांनी हे जे काय करून ठेवलेत, रूल्स ठरवून ठेवलेत. काय ठरवून ठेवलेत, रूल्स. मुलगा असेल तर इंग्लिशचा रूल काय, इंग्लिश मधला रूल काय, मुलगा असेल तर त्याला ही म्हणा, मुलगी असेल तर त्याला काय म्हणा, शी. हा काय ग्रामर आहे बाळांनो, कोणाचं, इंग्लिश लँग्वेजचं. मग प्रत्येक लँग्वेजचे काहीतरी रूल आहेत ना बाळांनो, प्रत्येक लँग्वेजचं काहीतरी ग्रामर आहे. मग आपली जी प्रोग्रॅमिंग लँग्वेज, इथून पुढे लक्षात ठेवा, इथून पुढं प्रत्येक प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे काहीतरी रूल्स असणार, त्याचे काहीतरी ग्रामर असणार, आणि त्या रूल्सला किंवा ग्रामरला एक शब्द आहे बाळांनो, ज्याचं नाव काय सांगा, सिंटॅक्स. इथून पुढे सिंटॅक्स शब्द विसरू नका. सिंटॅक्स अर्थ काय होतो, ग्रामर किंवा रूल. मग आता मला सांगा, ह्या डेनिस रिचीनी काय सांगितलं बाळांनो, की ज्या वेळेला प्रिंटएफ स्टेटमेंट आलं त्यावेळेला राऊंड ब्रॅकेट ओपन झाला पाहिजे, राऊंड ब्रॅकेट क्लोज झाला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये तुला जे स्टेटमेंट डिस्प्ले करायचं ते लिही, आणि त्याच्या पुढे कोण टाक, सेमिकोलन. सेमिकोलन का टाकला जातो, कुठल्याही स्टेटमेंटला एंड करण्यासाठी किंवा टर्मिनेट करण्यासाठी कोण ऍड केला जातो, सेमिकोलन. मग तुम्ही मला विचार करा रे, जर मला इथं वेलकम टू एरो असं लिहायचं असेल तर मी काय करू सांगा बरं बाळांनो. व्हेरी गुड. हा बोला, पहिले काय करू, प्रिंट एफ डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये गेलो है ना, पुढे काय करणार सांगा, वेलकम टू एरो अकॅडमी, वेलकम टू एरो अकॅडमी. डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, राऊंड ब्रॅकेट क्लोज, आणि कोणाला, सेमिकोलन. अरे कळलं नक्की. मग आता हे स्टेटमेंट काय होईल सांगा, डिस्प्ले होईल. कुठं डिस्प्ले होणार, आउटपुटला. कुठं डिस्प्ले होणार, आउटपुट. कुठं होतं, काय होतं, हे सगळे मी तुम्हाला दाखवतो बाळांनो. मग आता एक लक्षात घ्या, प्रिंटएफचा यूज आता आपल्याला सगळे बघायचे. तर प्रिंटएफ म्हणजे काय, स्कॅनएफ म्हणजे काय, गेट सीएच म्हणजे काय, सीएलआर, हे सगळं हळूहळू बघायचं, फक्त गडबड करू नका. मग ज्या वेळेला हे प्रिंटएफ फंक्शन आलं त्यावेळेला हे स्टेटमेंट आउटपुटवर डिस्प्ले झालं पाहिजे. मग ह्या प्रिंटएफ स्टेटमेंटची बॉडी कुठंतरी ऑलरेडी लिहून ठेवलेली आहे. या प्रिंटएफ स्टेटमेंटची बॉडी ऑलरेडी कुठेतरी लिहून ठेवली. मग ती कुठं लिहिलेली आहे, तर ती कुठं लिहून ठेवलेली आहे, या stdio.h नावाच्या हेडर फाईलमध्ये. समजून घ्या, stdio या शब्दाचा अर्थ काय, std या शब्दाचा अर्थ होतो स्टँडर्ड. या शब्दाचा अर्थ काय, स्टँडर्ड. या आय चा अर्थ होतो इनपुट, आणि या ओ चा अर्थ काय होतो सांगा, आउटपुट. इथपर्यंत कळलं नक्की. सो stdio चा अर्थ काय आला, स्टँडर्ड, इनपुट, आउटपुट, डॉट एच. अरे कळलं. मग याच्यातलं हे डॉट एच काय भानगड आहे, तर या एच चा अर्थ होतो बाळांनो, एच चा अर्थ होतो हेडर. एच चा अर्थ काय होतो, हेडर. बघा, कुठलीही ज्या वेळेला फाईल असेल बाळांनो, कुठलीही फाईल असू द्या, फाईल सेव्ह करताना तिच्या पुढे एक्सटेन्शन असतं. बघा, तुम्ही जर समजा आता एखादी व्हिडिओ फाईल असेल तर तिथं तुम्ही .mp4 व्हिडिओ फाईल असते, किंवा वर्ड फाईल असेल तर आपण फाईल सेव्ह करताना त्याच्या पुढे .doc असं येतं. डॉक म्हणजे काय, डॉक्युमेंट. किंवा एखादी PDF फाईल असेल तर त्या फाईल नावाच्या पुढे .pdf असं असतं. मग हे जे लिहिलं ना आपण बाळांनो, काय की बघा इथं test.docx किंवा test.pdf किंवा test. इथं सपोज काहीतरी टाकलं, PHP टाकलं, किंवा test.c लिहूत आपण लक्षात, किंवा test. काय घेतलं मी, MP4. हे जे डॉट लिहिलं ना बाळांनो, या डॉटच्या पुढे जे काही लिहिलं ना याला म्हटलं जातं एक्सटेन्शन. याला काय म्हटलं जातं, फाईलचं एक्सटेन्शन. मग ते एक्सटेन्शन काय दाखवतं की नक्की ती फाईल कोणत्या टाईपची. मग आता
ही stdio नावाची जी फाईल आहे stdio त्याच्या पुढे काय आलं सांगा .h म्हणजे h चा अर्थ काय झाला हेडर या h चा अर्थ काय झाला हेडर म्हणजे ही कोणती फाईल आहे सांगा हेडर फाईल कोणती फाईल आहे ही हेडर मग प्रोग्राम मध्ये एकच हेडर फाईल असतील का अरे नाही stdio.h असती conio.h math.h dos.h string.h बऱ्याच हेडर फाईल असतात जसा जसा प्रोग्राम लागेल तशा तशा ते हेडर फाईल लागतात मग आता बघा सध्या मला माझ्या प्रोग्राम मध्ये एकच स्टेटमेंट घ्यायचंय कोणतं printf अर्थ सांगा माझ्या प्रोग्राम मध्ये कोणतं स्टेटमेंट घ्यायचंय मला printf मग या printf ची बॉडी जी आहे ना ही कोणत्या हेडर फाईल मध्ये लिहून ठेवलेली आहे stdio म्हणजे लक्षात घ्या ज्यावेळेला printf आलं की हा मेसेज डिस्प्ले करायचा हे कंपायलरला कसं कळतं कारण की त्याची बॉडी कुठं लिहून ठेवलेली आहे या stdio.h नावाच्या हेडर फाईल मध्ये म्हणून ज्यावेळेला प्रोग्राम लिहिला कंपाईल व्हायच्या आधीच आपल्याला काय करावं लागतं त्या हेडर फाईलला इन्क्लूड करावं लागतं की आपल्या प्रोग्रामला सांगावं लागतं की बाबा तुझं जे printf फंक्शन आहे त्याची फाईल कोणती stdio.h आणि ही मी ऑलरेडी इन्क्लूड केलेली आहे आणि मग ही फाईल इन्क्लूड करण्यासाठी आपल्याला हॅश इन्क्लूड नावाची प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह वापरावं लागते काय वापरावं लागते प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह बघा हॅश हा झाला प्री प्रोसेसर हॅश हा सिम्बॉल काय झाला प्री प्रोसेसर नक्की कळलं त्याच्या पुढे कोणाला सांगा इन्क्लूड ही काय झाली सांगा डिरेक्टिव्ह सांगा हॅश हा काय प्री प्रोसेसर कोणता प्रोसेसर आहे प्री प्रोसेसर इन्क्लूड ही काय डिरेक्टिव्ह मग आता काय सांगितलं डेनिस रिची काय म्हटलं त्या दिवशी संध्याकाळी मला कॉल आला मेरे को बोला अगर तेरे को हेडर फाइल इंक्लूड करने की ना तो तेरे को इंक्लूड नाम का कीवर्ड यूज करना पड़ेगा इंक्लूड नाम की डायरेक्टिव्ह यूज करनी पड़ेगी मैं ओके हा काय सिंटॅक्स आहे तुम्ही म्हणता सर या इन्क्लूडचा आय कॅपिटल काढलं तर चालेल का डेनिस रुची तुमच्या स्वप्नात येऊन शिवाय देईन बाळांनो हा आय कॅपिटल चालणार नाही कारण की ही स्टँडर्ड डिरेक्टिव्ह आहे अजून कोणती डिरेक्टिव्ह असती डिफाइन नावाची डिरेक्टिव्ह आहे आपल्याला अजून बघायचं नाही पुढे पुढे गेल्यावर कळेल फक्त लक्षात ठेवा की हॅश हा काय बाळांनो प्री प्रोसेसर त्याच्यानंतर ह्या ठिकाणी मी कोण काढलं इन्क्लूड असा कीवर्ड लिहिला तर हा जो इन्क्लूड काय झाला बाळांनो डिरेक्टिव्ह आणि stdio.h ही काय झाली हेडर फाईल कोणती फाईल झाली हेडर मग आता मी या हेडर फाईलला काय केलं सांगा इन्क्लूड केलं काय केलं इन्क्लूड नक्की कळलंय का पक्का कळलंय का सांगा मग मी प्रोग्रामची सुरुवात कशी केली सांगा पहिले काय लिहिलं हॅश बोला चला हॅशच्या पुढं इन्क्लूड प्रत्येक प्रोग्राम मध्ये हे स्टेटमेंट लिहावंच लागणार कारण प्रत्येक प्रोग्राम मध्ये आउटपुट पाहिजे ना का नुसतं फक्त आपल्या कॅल्क्युलेटर म्हटलं 5 + 3 कर त्यांनी केलं 8 आणि आपल्याला स्क्रीनवर डिस्प्लेच होईना 8 मग काय उपयोग आहे का त्याचा आउटपुट तर दिसलं पाहिजे ना मग दिसले होण्यासाठी स्टेटमेंट कोणतं आहे पटपट का मी फेकून मारीन नाही एखादा स्टेटमेंट डिस्प्ले करायचं असेल मेसेज डिस्प्ले करायला स्टेटमेंट कोणतं आहे प्रिंटएफ कोणतं आहे प्रिंटएफ हे काय फंक्शन आहे ना प्रिंटएफच्या पुढे बॉडी आली ना असं राऊंड ब्रॅकेट आलं म्हणजे प्रिंटएफ काय फंक्शन मग त्या फंक्शनची बॉडी प्रिंटएफ म्हटलं की बाबा डिस्प्ले कर हे कुठं लिहून ठेवलंय तर हे या हेडर फाईल मध्ये लिहिलंय कोणत्या हेडर फाईल मध्ये stdio.h मग तिला पहिले इन्क्लूड करा मग सांगा काय लिहू सांगा हॅश बोला चला हॅश इन्क्लूड stdio.h std चा अर्थ कळला का std म्हणजे काय स्टँडर्ड आय चा अर्थ काय इनपुट ओ चा अर्थ काय आउटपुट आता प्रिंटएफ म्हणजे मेसेज डिस्प्ले करा किधर को डिस्प्ले करने का आउटपुट स्क्रीन पे म्हणजे आउटपुट काहीतरी द्यायचंय त्याचबरोबर युजर कडून इनपुट घ्यायचंय मग हे जे इनपुट आउटपुट फंक्शन आहेत ना हे कशामध्ये सांगा stdio.h नावाच्या हेडर म्हणून आपल्याला ही फाईल इन्क्लूड करावीच लागणार कुठलाही प्रोग्राम घ्या सीचा त्याची सुरुवात कशाने होणार हॅश इन्क्लूड stdio.h इथपर्यंत कळलं ओके आता याच्यानंतर एक स्टेटमेंट लिहिणार बाळांनो मी वाईड मेन कोणतं फंक्शन आहे सांगा वाईड मेन आता एक तर वाईड मेन लिहिलं जातं काही ठिकाणी इंटिजर मेन लिहिलं तरी चालेल इंटिजर मेन लिहिलं तर खाली रिटर्न 0 लिहावं लागतं वाईड मेन लिहिलं तर खाली गेट ch लिहावं लागतं चलो आपण वाईड मेनच्या ऐवजी काय करू ते वाटलं तर इथं इंटिजर मेन लिहू काय लिहू समजा आपण इथं इंटिजर इथून सुरुवात करू चला म्हणजे तुम्हाला प्रोग्राम डायरेक्ट ऑनलाईन कंपायलरवर एक्झिक्यूट करता येईल मग आता इंटिजर मेन हे काय झालं सांगा चला हा व्हेरी गुड मेन हे काय
कसं कळलं तुम्हाला? राऊंड ब्रॅकेट आला म्हणजे मेन हे काय फंक्शन, हे तुम्हाला कळलं ना आता. म्हणजे इथून पुढे राऊंड ब्रॅकेट आला तर ते काय फंक्शन. अरे कळलं. प्रत्येक सीच्या प्रोग्राममध्ये किंवा C++च्या प्रोग्राममध्ये किंवा जावाच्या प्रोग्राममध्ये प्रोग्रामचं एक्झिक्युशन कोणत्या स्टेटमेंट पासून सुरुवात होतं तर मेन फंक्शन पासून. या मेन फंक्शनला म्हटलं जातं एंट्री पॉइंट. काय म्हटलं जातं याला? एंट्री पॉइंट. कुठलाही प्रोग्राम घ्या हो, सी घ्या, C++ घ्या, त्याच्या पुढे जावामध्ये जा, या तीनही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट्स फ्रॉम द मेन फंक्शन. सगळ्यात महत्वाचं फंक्शन म्हणजे कोणतं? मेन फंक्शन. जिथून आपला प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला काय होणार? सुरुवात. मग या मेन फंक्शनच्या आधी जो इंटिजर आलाय ना बाळांनो, हा इंटिजर एक प्रकारचा काय रिटर्न टाईप आहे. काय सांगा? रिटर्न टाईप. म्हणजे ज्या वेळेला हे मेन फंक्शन एक्झिक्यूट होईल त्यावेळेला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करणार. आपण सध्या जे प्रोग्राम लिहितोय त्याच्यात कुठली व्हॅल्यू रिटर्न करत नाही, म्हणून आपण रिटर्न 0 लिहिणार. इंटिजर हा काय फक्त माहिती असू द्या. इंटिजर हा काय सांगा? एक प्रकारचा रिटर्न टाईप. मेन हे काय फंक्शन. मेन हे फंक्शन म्हणजे प्रत्येक प्रोग्राम मध्ये प्रोग्राम एक्झिक्युशन कुठून सुरू होणार? मेन पासून. मेन हा काय झाला? एक प्रकारचा एंट्री पॉइंट. मेन हा काय झाला? एक प्रकारचा एंट्री पॉइंट. नक्की कळले? बरं. आता एक लक्षात ठेवा, कुठल्याही फंक्शनची बॉडी लिहायची असेल तर कर्ली ब्रॅकेट ओपन करावं लागतो आणि क्लोज करावं लागतो. कर्ली ब्रॅकेट काय केला मी? ओपन. हा कोणता ब्रॅकेट आहे? क्लोज झाला. कर्ली ब्रॅकेट काय मी असं लिहिलं तर जमन का? इथं असं जमन का? का नाही जमणार? त्याचा सिंटॅक्स असा आहे. कोणाचा? कुठलंही फंक्शन असू द्या, कुठलंही फंक्शन असू द्या, त्याची बॉडी म्हणजे फंक्शन म्हणजे काय रे? जे काहीतरी काम करणार. मग आपलं मेन फंक्शन पण काहीतरी काम करतंय. मग या मेन फंक्शनची बॉडी आपण नेहमी कशामध्ये लिहिणार? कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि कर्ली ब्रॅकेट काय केलं? क्लोज. याच्याच आतमध्ये मी माझ्या सी प्रोग्रामची काय लिहिणार? मेन फंक्शनची काय लिहिणार? बॉडी. इथपर्यंत कळलं? पक्का? बोलत चला. हॅश काय? बोलत चला, मला स्टेटमेंट पार्ट पाहिजेत. हॅश हा काय? प्री प्रोसेसर. इन्क्लूड ही काय? डिरेक्टिव्ह. बोला. इन्क्लूड ही काय? डिरेक्टिव्ह. म्हणजे ह्या दोघांचं मिळून काय झालं? प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह. STDIO ही काय? स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. त्या हेडर फाईल मध्ये कोणाचं फंक्शन आहे? त्या प्रिंटएफचं. प्रिंटएफ फंक्शनची बॉडी कुठे आहे? म्हणून त्याला आपल्याला काय करावं लागलं? इन्क्लूड. मग मेन फंक्शन घेतलं. मेन फंक्शनला कर्ली ब्रॅकेट ओपन केलं, कर्ली ब्रॅकेट क्लोज केलं. कुठलाही प्रोग्राम बघा, प्रोग्रामचं एक्झिक्युशन नेहमी लक्षात ठेवा. प्रोग्राम एक्झिक्युशन ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द मेन फंक्शन. प्रोग्रामचं एक्झिक्युशन नेहमी कुठून सुरू होणार? मेन. मग या मेन फंक्शन मध्ये काय काय असतं बाळांनो? आपण पुढे गेल्यानंतर डिटेल बघू. त्याच्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन येतं, स्टेटमेंट्स असतात, हे सगळं बघायचं. पण आत्ता आपल्याला एवढं डिटेल जायचं नाही. मग याच्यामध्ये एक सिंपल स्टेटमेंट लिहिलं. काय स्टेटमेंट लिहिलं सांगा मी? प्रिंटएफ. प्रिंटएफ हे काय? फंक्शन. बोला पटपट. प्रिंटएफ हे काय? ज्याचं काम काय? त्या प्रिंटएफ मधला मेसेज आउटपुटच्या स्क्रीनवर काय करणं? डिस्प्ले. कळलंय का नक्की? काय सांगितलं? प्रिंटएफचा यूज काय? त्याच्या आतमधला मेसेज आउटपुट स्क्रीनवर काय करणं? डिस्प्ले. मग इथं मी जो लिहिणार तो येईल ना बाळांनो. मग प्रिंटएफ मध्ये मी डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय लिहिलं सांगा? हॅलो. आणि त्याच्या पुढे काय लिहिलं सांगा? वर्ल्ड. पुढे काय केलं? सेमीकोलन काय केला? क्लोज. लक्षात घ्या, मेन फंक्शन झाल्यानंतर इथं सेमीकोलन येणार नाही, कारण मी फंक्शनची बॉडी लिहितोय. काही काही गोष्टी सुरुवातीला सांगतो, लक्षात ठेवा. फंक्शनची बॉडी लिहिताना त्याच्या पुढे सेमीकोलन येणार नाही. इथं मी प्रिंटएफ फंक्शन लिहिलं, त्याला मी कॉल करतोय. आता कॉलिंग म्हणजे काय, बॉडी काय, हे हळूहळू कळेल. पण आता लक्षात जा, काहीतरी मेसेज डिस्प्ले करायला कोण वापरा? प्रिंटएफ. त्याचा सिंटॅक्स काय? प्रिंटएफ लिहा, राऊंड ब्रॅकेट ओपन करा, क्लोज करा, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये मेसेज लिहा आणि त्याच्या पुढे काय लिहा? सेमीकोलन. इथपर्यंत कळलं? आणि मग नंतर इथं मी रिटर्न टाईप म्हणून इंटिजर वापरला. मग मला याच्या खाली कोण लिहावं लागेल? रिटर्न 0 हे स्टेटमेंट मला लिहावं लागेल. कोणतं स्टेटमेंट आहे? रिटर्न 0. बघा, मेन फंक्शनच्या कुठल्याही फंक्शनच्या बॉडीच्या आधी जे काही आलं त्याला म्हटलं जातं रिटर्न टाईप. मग मेन फंक्शन काय रिटर्न करणार? इंटिजर व्हॅल्यू. पण तसं बघितलं तर मी प्रोग्राममध्ये कुठली व्हॅल्यू रिटर्नच करत नाहीये, म्हणून ह्या ठिकाणी मला लास्ट स्टेटमेंट काय लावावं लागेल? रिटर्न 0 हे स्टेटमेंट. लक्षात घ्या, हे 2-3 सिंटॅक्स लक्षात ठेवा. इंटिजर मेन आणि लास्टला कोण लिहायचंय मला? रिटर्न 0. नक्की कळलं? अरे हो की नाही? हा काय जरा सांगा, एक बेसिक सीचा प्रोग्राम कळलंय का नक्की? सांगा चला, प्रोग्राममध्ये काय काय लिहिलं चला परत एकदा सांगू. बोला चला, सगळ्यात पहिले बोला पटपट. हॅश. हा,
इन्क्ल्यूड, हां व्हेरी गुड, stdio.h. आता हे दोन ब्रॅकेट ना, या ब्रॅकेटला म्हटलं जातं अँग्युलर ब्रॅकेट. कोणते ब्रॅकेट आहे ते? अँग्युलर ब्रॅकेट. कळलं? आता जर समजा अजून एखादी हेडर फाईल असते ना बाळांनो, तर मी कसं लिहिलं असतं बघा, हॅश इन्क्ल्यूड आणि त्याच्या पुढे लिहिलं असतं conio.h. conio.h ही काय झाली मग? हेडर फाईल. conio.h ही काय? हेडर फाईल. लक्षात, तिचं काम काय आपण हळूहळू बघूत. conio.h ही काय? हेडर फाईल. इन्क्ल्यूड ही काय झाली असती? डिरेक्टिव्ह. बोला, डिरेक्टिव्ह. हॅश हा काय? प्री प्रोसेसर. अरे कळलं? मग अशा पद्धतीने आपण हेडर फाईल काय करणार? इन्क्लूड करणार. पुढे सांगा, stdio.h नंतर पुढे काय लिहिलं सांगा? वाईड. बोला पटपट. वाईड मेन. मेन फंक्शन लिहिलं. मेन फंक्शन नंतर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, कर्ली ब्रॅकेट काय केला? क्लोज. आणि याच्या आतमध्ये मी एक स्टेटमेंट काय लिहितो सांगा? प्रिंटएफ. प्रिंटएफ मध्ये काय टाकलं सांगा? हॅलो वर्ल्ड. काय लिहिलं सांगा? हॅलो वर्ल्ड. ब्रॅकेट क्लोज केला आणि शेवटी काय लिहिलं सांगा? रिटर्न 0. काय लिहिलं सांगा? रिटर्न 0. मग आता प्रोग्राममध्ये एवढं चेंज होईल ना, बाकी सगळं सेम राहणार बाळांनो, फक्त एवढे स्टेटमेंट चेंज होतील. कळलं? आता मला सांगा, हा प्रोग्राम झाला, हा कोणता प्रोग्राम आहे? सीचा प्रोग्राम. कोणता प्रोग्राम आहे? सीचा. मग सगळ्यात पहिले मला याला सेव्ह करावं लागतं. याला काय करावं लागतं? सेव्ह. मग या ठिकाणी काय करणार बाळांनो? हा जो काही प्रोग्राम आहे बाळांनो, ह्या प्रोग्रामला मी सेव्ह करणार. हा जो काही प्रोग्राम लिहिलाय आणि ह्या प्रोग्रामला सेव्ह करायला मी काहीतरी नाव देणार. फॉर एक्झाम्पल मी नाव दिलं प्रोग्राम 1. काय नाव दिलं? प्रोग्राम 1. आणि त्याच्या पुढे लिहिणार .c. काय लिहिलं सांगा? प्रोग्राम 1.c. सी म्हणजे काय लक्षात घ्या, तर या ठिकाणी ही जी फाईल आहे इथे एक्सटेन्शन काय सांगा? सी. म्हणजे ही कोणत्या प्रोग्रामची फाईल आहे? सी प्रोग्रामची फाईल आहे. नक्की कळले का? पक्का? कुठलाही तुम्हाला काही नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मला नाव द्यायचं आहे अक्षय. माझं नाव द्यायचं आहे. मी काय लिहिणार सांगा इथं? अक्षय.c. इथपर्यंत कळलं का? आता ही फाईल म्हणजे कोणता प्रोग्राम झाला बघा, लक्षात घ्या. प्रोग्रॅमरनी जो प्रोग्राम लिहिलेला असतो त्याला म्हटलं जातं सोर्स कोड. त्याला काय म्हटलं जातं? सोर्स कोड. हा कोणता कोड आहे? सोर्स कोड. हा कोणता कोड आहे? सोर्स कोड. आता हा कोड आपल्या मशीनला कळेल का? हा सीचा प्रोग्राम आहे ना. सीचा प्रोग्राम म्हणजे कोणती लँग्वेज आहे ही? व्हेरी गुड. ही लँग्वेज कोणती आहे सांगा? हाय लेवल लँग्वेज आहे ना. मग ही हाय लेवल लँग्वेज आपल्या कम्प्युटरला कळेल का? मग काय करावं लागतं? तिचं कन्व्हर्जन करावं लागतं. कशामध्ये सांगा? कशामध्ये करावं लागतं? लो लेवल लँग्वेजमध्ये. लो लेवल लँग्वेजमध्ये. किंवा कशामध्ये सांगा? मशीन लँग्वेज. किंवा कोणत्या लँग्वेजमध्ये? म्हणजेच एक ऑब्जेक्ट कोड मला बनावा लागतो. कोणता कोड बनावा लागतो? ऑब्जेक्ट कोड. आणि मग ही मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, या हाय लेवलचं कन्व्हर्जन लो लेवलमध्ये करण्यासाठी मला कोण लागतो सांगा? कंपायलर. समजून घ्या. कळलं? आणि नॉर्मली जो कंपायलर यूज केला जातो तो कोणता आहे? टीसी. टीसी म्हणजे काय? टर्बोसी. पण आपण टर्बोसी कंपायलर आज बघणार नाही का? कारण जसं जसे प्रोग्राम येतील तसं तसं मी तुम्हाला एक एक कंपायलर सांगेल. आत्ता सध्या मी अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतोय ज्यांच्याकडे कम्प्युटर वगैरे काहीच नाहीये. मोबाईलवर सुद्धा तुम्हाला प्रोग्राम रन करायचा असेल तर तुम्ही हे प्रोग्राम रन करू शकता. इथपर्यंत कळलंय नक्की? मग आपण एक शॉर्टमध्ये बघायचं प्रोग्राम. ऑनलाईन इथपर्यंत कळले का रे बाळांनो? ऑनलाईन याच्यात काही डाऊट असेल तर विचारा. ऑनलाईन ए बाळांनो बोला, पटपट 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 बोला. याच्यामध्ये काही डाऊट असतील तर विचारा. कळले नक्की इथपर्यंत? बोला रे पटपट पटपट. कोमल, सिद्धी, तन्वी, शर्वरी, दुर्गा, पायल. ऑनलाईन कळले का रे बाळांनो? कावेरी, ओम, नम्रता, संकेत. ए बाळांनो नक्की कळलं इथपर्यंत? काही डाऊट नाही ना बाळांनो? चलो मग आता हा प्रोग्राम ना एकदा शॉर्टमध्ये काय करतो आपण? एक्झिक्यूट करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे? मी काय करतो बाळांनो? स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहे काय नाही याच्यामध्ये. ठीक आहे? कारण की प्रोग्राम कसा एक्झिक्यूट झाला पाहिजे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बेसिक प्रोग्राम बघूत आपण. मग उद्यापासून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये जाता येईल. ठीक आहे? चलो सगळ्यात पहिले काय करायचं इथं? ऑनलाईन काय करणार तुम्ही सांगा? ऑनलाईन सी कंपायलर. ऑनलाईन सी कंपायलर म्हणून काय केलं? सर्च केलं. तुम्ही मोबाईलवर पण करू शकता. इथं कुठलाही कंपायलर घ्या. आपण नॉर्मली GDB ऑनलाईन डिबगर घेतो. या सेकंड नंबरच्या साईटवर गेलो बघा. इथं प्रोग्राम दिसतोय का? आहे का प्रोग्राम? हाच आत्ता आपण केलेलं आहे का? हॅश इन्क्लूड stdio.h. पुढं काय केलंय? इंटिजर मेन. पुढं काय केलंय? प्रिंटएफमध्ये काय लिहिलंय? हॅलो वर्ल्ड. आणि शेवटी काय लिहिलं? रिटर्न 0. मग या प्रोग्रामला रन करायचं बघा. लक्षात घ्या. इथं आपण गेलो ना, इथं या प्रोग्रामला रन केलं ना, तर रन केल्यानंतर इथं आउटपुट दिसतंय का आपल्याला? बघा इथं खाली दाखवतो, एक मिनिट. दिसतंय का इथं आउटपुट? काय दिसलं सांगा? हॅलो वर्ल्ड. अरे कळलंय का नक्की का नाही कळलं? चलो मग आता मला एक सांगा,
मला काय करायचं, मी पहिल्यापासून लिहायला सुरुवात करतो. मला काय करायचंय, वेलकम टू ॲरो. तुम्ही सांगा मला, चला काय करायचं, वेलकम टू ॲरो असा मेसेज मला डिस्प्ले करायचा आहे. काय करू सांगा, चला पहिले हॅश इन्क्ल्यूड, हां बोला हॅश इन्क्ल्यूड, त्याच्या पुढे काय केलं, stdio.h बोलत चला. नक्की कळलं. पुढं काय करणार, इंटीजर मेन नावाचं फंक्शन घेतलं, ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. कळलं का नक्की, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज केला. त्याच्या आतमध्ये काय लावावं लागेल सांगा, प्रिंटएफ, परत राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज केला, डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये लिहिणार, काय लिहू सांगा, व्हेरी गुड, वेलकम टू ॲरो. नक्की कळलं, वेलकम टू वाटलं ॲरो अकॅडमी लिहितो. इथपर्यंत कळलं करे. त्याच्या पुढं काय करायचं सांगा, बोला. हां, त्याच्यानंतर लास्ट स्टेटमेंट काय लिहायचंय, रिटर्न 0. काय लिहायचं सांगा, रिटर्न 0. नक्की कळलं. आता या प्रोग्रामला रन करू बरं. थोडं वर घेतो मी, इथं रन केलं. रन केल्यानंतर आउटपुटमध्ये काय आलंय सांगा, आलंय का, वेलकम टू ॲरो अकॅडमी. नक्की कळलं, येईल प्रोग्राम करता. चला आता मी काय करतोय बघा, लक्षात घ्या. परत पहिल्यापासून जाऊ आपण, थोडं थोडं ना रिवाईज होईल. मला काय करायचंय, हॅलो माय नेम इज अक्षय अँड वेलकम टू ॲरो अकॅडमी, असे 3 स्टेटमेंट लिहायचे. कळतंय नक्की. तुम्ही सांगा, लक्षात घ्या. मी काय आता इथून पुढे प्रोग्राम तुम्हाला काय डायरेक्ट लिहून देणार असं नाहीये. तुम्हाला मला प्रोग्राम सांगायचे, आपण दोघं मिळून प्रोग्रामिंग करणार आहेत बाळांनो. सांगा परत स्टेटमेंट लक्षात ठेवायला. आणि ऑनलाईन कंपायलरवर गेल्यावर पहिले सगळं डिलीट करा, प्रोग्राम मनाने लिहा, नाही तर डायरेक्ट तिथल्या तिथं हायच प्रिंटेबल स्कॅनअप चेंज करताल. बोल काय करू सांगा, चला. हां, हॅश इन्क्ल्यूड, बोला पटपट, हॅश इन्क्ल्यूड stdio.h. पुढे सांगा इंटीजर, बोला इंटीजर मेन. मेन हे काय फंक्शन आहे, हॅश हा काय प्री प्रोसेसर, इन्क्लूड ही काय डिरेक्टिव्ह आहे, stdio ही काय हेडर फाईल आहे. कोणती फाईल आहे, हेडर फाईल, जिचा फुल फॉर्म काय, स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच. अरे कळलंय का नक्की. पुढे सांगा इंटीजर मेन मध्ये गेलो की नाही. हां, इंटीजर मेन मध्ये गेल्यानंतर काय करावं लागेल सांगा, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज केला, प्रिंटएफ. प्रिंटएफ मध्ये गेल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉम मध्ये गेलो, मी टाकलं हॅलो. काय टाकलं, हॅलो. आता परत काय करतोय बघा, परत प्रिंटएफ मध्ये गेलो. कशामध्ये गेलो, प्रिंटएफ, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय टाकू सांगा, माय नेम इज अक्षय असं काहीतरी टाकून दिलं आपण. अरे कळलंय नक्की. परत काय करू सांगा, प्रिंटएफ, बोला वेलकम टू ॲरो. आता मी अजून 4-5 स्टेटमेंट लिहू का बघा. मी सपोज लिहिलं प्रिंटएफ, क्वालिफिकेशन लिहितो. फॉर एक्झाम्पल मी क्वालिफिकेशन लिहिलं ME कम्प्युटर. अजून समजा याच्या पुढे लिहिलं मी काय, प्रिंटएफ. ठीक आहे, सपोज मी याच्या पुढे जर समजा माझं अजून क्वालिफिकेशन टाकलं, गेट क्वालिफाईड. आलं लक्षात. अजून काय टाकू शकतो याच्यामध्ये मी, प्रिंटएफ एक्सपिरियन्स जर टाकला तर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलं मी 10 इयर्स एक्सपिरियन्स असं जर टाकलं. इथपर्यंत कळलं. आता या सगळ्या गोष्टी टाकल्या. अरे कळलंय का नक्की. आता एवढे सगळे स्टेटमेंट डिस्प्ले होतील ना बाळांनो. रन करू. आता रन केलं. हां, इथं बघा. आता या ठिकाणी जरी रिटर्न 0 टाकलं नाही तरी सुद्धा या कंपायलरने प्रोग्राम एक्झिक्यूट केला. सो लक्षात घ्या, काही ठिकाणी तुम्हाला रिटर्न 0 मेन्शनच करावं लागेल, काही कंपायलरला रिटर्न 0 मेन्शन नाही केला तरी चालेल. लक्षात ठेवा. आलं लक्षात. पण आपण लिहित जाऊ बघा. इथं जर इंटीजर लिहिला तर आपण मात्र इथं कोण लिहिणार सांगा, रिटर्न 0. पण आता माझं आउटपुट कसं आलंय बघा रे बाळांनो. रन केल्यानंतर बघा, हॅलो, त्याच्याच पुढं काय आलं, माय नेम इज अक्षय. त्याच्याच पुढं काय आलं, वेलकम टू ॲरो. त्याच्याच पुढं काय आलं, ME कम्प्युटर. अरे सगळं एका पुढे एक आलं ना. चांगलं दिसतंय का. मग मला या आउटपुटला फॉर्मॅट करायचं. काय करायचं आहे, फॉर्मॅट, म्हणजे चांगलं दिसलं पाहिजे. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आता आपण जर समजा, आपण पोरांचं नाही समजा पण पोरींचं, नॉर्मली घराच्या बाहेर पडत असताना आपला नट्टापट्टा हा मॅन्डेटरी असतो. म्हणजे भांग पाडणं, पावडर लावणं, ह्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. आता प्रिंटएफ स्टेटमेंटमध्ये मला ही जी काही लाईन आहे बाळांनो, ही लाईन मला नवीन लाईनवर घ्यायची. मग त्याच्या आधी मी लिहिलं \n. काय लिहिलं, \n. आता ह्या ठिकाणी या n चा अर्थ होतो न्यू लाईन. काय होतं याचा अर्थ, न्यू लाईन. कळले नक्की. इथं पण मला नवीन लाईनवर घ्यायचंय. काय करू सांगा, \n. आता हे ना कॅरेक्टर कॉन्स्टंट आहेत, हे पण हळूहळू बघायचे पण मी तुम्हाला इनिशियली सुरुवातीला थोडंसं बेसिक सांगतो. पुढे सांगा, इथं काय करू, \n. पुढे काय केलं सांगा, \n. इथं सुद्धा काय केलं सांगा, \n. इथपर्यंत कळलं का नक्की. आता याला रन करू बरं. आता याला जर रन केलं, डिबग नाही करायची गरज. याला काय केलं आपण, रन केलं.
स्टॉप करावं लागेल, एकच मिनटं. आता आउटपुट कसं आलं बघा. हॅलो हा पहिल्या लाईनवर आलं, माय नेम इज अक्षय हे सेकंड लाईनवर आलं, वेलकम टू एरो थर्ड लाईनवर आलं, एमी कम्प्युटर हे चौथ्या लाईनवर, गेट क्वालिफाईड पाचव्या आणि 10 years ऑफ एक्सपिरियन्स कशावर आलं 6व्या लाईनवर. कळलं. सो नवीन नवीन लाईनवर जर नवीन स्टेटमेंट डिस्प्ले करायचं असेल तर त्याच्या आधी मला कोण वापरावं लागेल, बॅकस्लॅश. नक्की कळलं. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं बाळांनो, एक सीचा बेसिक प्रोग्राम. एक लक्षात घ्या बाळांनो, काही झालं तरी सी प्रोग्रामिंग ही परफेक्टच करा. कारण बरेच वेळेला म्हणजे पुढच्या वर्षी काय होतं, बरेच विद्यार्थी असे C++ला येतात आणि हे सी प्रोग्रामिंग आपण शिकवतोय बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. मग बऱ्याच कॉलेजमध्ये नंतर काय होतं, ज्यावेळेला C++ला सुरुवात होती, यूट्यूबला व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा त्यांचे जे सिनियर्स आहेत ते सांगतात की तुम्ही ॲरोमध्ये नक्की C++ करा, जावा करा. पण त्यावेळेला विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो की C++ करतात पण त्यांचा जो बेसिक आहे सी प्रोग्रामिंग हा कंप्लीट झालेला नसतो आणि मग पुढे प्रॉब्लेम येतात. कारण बऱ्याचशा ठिकाणी नंतर कॉलेजमध्ये सुद्धा क्लासेसमध्ये सुद्धा की पॉइंटरचा कन्सेप्ट झाला, स्ट्रक्चरचा कन्सेप्ट आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर ॲरे ऑफ स्ट्रक्चर किंवा ॲरे म्हणजे असे बरेचसे कन्सेप्ट आहेत हे स्किप केले जातात. तुम्हाला ह्या सेमिस्टरला जेवढं काही सी प्रोग्रामिंग आहे तेवढं तुम्हाला परफेक्ट आलंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला C++, त्याच्या पुढच्या सेमिस्टरचे जे जावा सब्जेक्ट आहेत हे तुम्हाला प्रॉपरली कळतील. आणि या सेमचा जो सी आहे बाळांनो, या सी प्रोग्रामिंगवर तुम्हाला एक सब्जेक्ट आहे सेकंड इयरला, डेटा स्ट्रक्चर युझिंग सी. सीच नाही आलं तर डेटा स्ट्रक्चर कसं यायचं. मग त्याच्यामुळं टंगळमंगळ करू नका, टाइमपास करू नका. कळले नक्की. उद्यापासून आपण ह्याच प्रोग्रामिंग मधले पुढच्या लेक्चरला काय करूत, आपण स्टार्ट करूत. अजून थोडं प्रोग्रामिंग मध्ये आतमध्ये कसं जाता येईल ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघता येईल.